परंतु ज्यावेळी मी गुरुमाऊली कृष्णात महाराज डोने यांना पाहते त्यावेळी साक्षात बाळूमामांना पाहिल्यासारखं ज्यावेळी आम्हाला वाटतं आणि खऱ्या अर्थानं येत्या 5 तारखेला आदमापुरामध्ये त्यांच्या मुखातून मामांच्या ज्यावेळी मामा त्यांच्यामध्ये संचार करतात आणि स्वतः मामा त्या ठिकाणी भाकणूक करतात आणि ही भाकणूक जर आता तुम्हाला ऐकायची असेल तर ती येत्या 5 तारखेला तुम्हाला आदमापूर या तीर्थक्षेत्रामध्ये जावं लागेल आणि ती भाकणूक तुम्हाला त्या दिवशी ऐकायला मिळेल. कारण पूर्ण एका वर्षामध्ये ज्या काही घडामोडी होणार आहेत ती त्यांच्या मुखामधून आम्हाला त्या दिवशी ऐकायला मिळेल. Hare
सर्व हेचे माझे सर्व हेचे हिची माझी सर्व जुडी तुका मने गर्भवासी तुका मने गर्भवासी सुखे घालवे आमासी गुना गाईना आवडी हिची माझी सर्व जोडी समचरण सरोजम साधनी लांबुदाभम जगननेत पानी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलः संविठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करो
पांडुरंगाचे रूप मनमान दुसरे चरण बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया 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 शरण मी आलो तुझ्या पाया शरण मी आलो तुझ्या पाया शरण मी आलो तुझ्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया एकादशीला भक्त जमती भजनामध्ये बाळू मामा जमती भजनामध्ये बाळू मामा जमती एकादशीला भक्त जमती भजनामध्ये बाळू मामा रमती भजनामध्ये बाळू मामा रमती एकादशीला भक्त जमती भजनामध्ये बाळू मामा रमती भजनामध्ये बाळू मामा रमती सांग मला हो सांग मला बाळू मामाचं सांग मला टाळी टाळी सांग मला बाळू मामाचं सांग मला सांग मला हो सांग मला बाळू मामाचं सांग मला सांग मला बाळू मामाचं सांग मला सांग मला हो सांग मला बाळू मामाचं सांग मला सांग मला बाळू मामाचं सांग मला सांग मला हो सांग मला बाळू मामाचं सांग मला बाळू मामाचं सांग मला अमावास्येला भक्त जमती भजनामध्ये बाळू मामा रमती भजनामध्ये बाळू मामा रमती बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया बाळू मामा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू भागवत संप्रदायाचे आद्य कळस ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस अशी महान विभूती पंचमवेद निर्माती जिजाई रमन याची यावत या भूतलावरती जड जीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी आपला देह अखंड जिजविला असे संत सज्जन देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्यांना वारकरी संप्रदायाचं नाक म्हटलं जातं असे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा आज मागणीपर प्रकरणातील अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला संत श्रेष्ठ श्रोते सुसज्जन मायबाप जगाचा मालक ब्रह्मांड नायक अदमापूरचा राजा म्हणजेच माझे बाळू मामा. अहो या जगाच्या मालकानं माझ्या मामानं एका छोट्याशा मार्कडवाडीमध्ये यावं आणि तुम्हा आणि माझ्यासारख्या भक्तांना स्वतःची सेवा करण्याची संधी द्यावी. सोपी गोष्ट नाही, सामान्य गोष्ट नाही. कारण स्वतः जगाचा मालक आपल्या गावामध्ये आलाय, आपण जगाच्या मालकाकडे नाहीत गेलो. कारण याचं कारण जरा लक्ष देऊ नये का? माझ्या मामाना जाताना
भक्ताला शब्द दिला. मामांनी जाताना भक्तांना शब्द दिला की फक्त मला आहे म्हणत चला. मामानं जाताना सांगितलं, ज्या दिवशी उभी झाडं, ज्या दिवशी हिरवी झाडं उभ्यानं महाप्रलयानं महाविनाशानं पेटतील, त्या दिवशी मी नाही असं समजा. पण तोपर्यंत या जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून मला हाक मारा, हा बाळू धनगर तुमच्या टाचखाली उभा आहे. पण जो मला नाही म्हणेल त्याच्याकरता मी कधीच नसणार. बघा, मामाना जाताना सांगून गेले की मला फक्त आहे म्हणत चला. मामाला त्या काळी माहिती होतं, मामाला त्यावेळी माहिती होतं की माझ्या प्रत्येक भक्ताला माझ्यापर्यंत यायला जमणार नाही. ते बाबा पाय पसरून बसले. मला सांगा, बाबांचे गुडघे दुखतात, त्यांच्याकडे नका बघू लगेच. बाबांचे गुडघे दुखतात, बाबांना आदमापूर पर्यंत बाबा जाणं शक्य आहे का? गाडीमध्ये जाणं शक्य आहे? अहो, काहींची परिस्थिती नाही हो आदमापूरला जायची, खिशामध्ये पैसे नाही. मग प्रत्येकाला आदमापूरला जाणं शक्य आहे का महाराज? नाही शक्य. मनामध्ये तीव्र इच्छा आहे, पण आदमापूरला आम्हाला जाता येत नाही. मग बघा, त्यावेळी मामानं सांगितलं की माझ्या भक्ताला फक्त मनापासून मला हाक मारली पाहिजे. माझ्या भक्ताला माझ्याकडे यायची गरज नाही, मी स्वतः माझ्या भक्ताकडे जाणार. आणि जो शब्द माझ्या मामानं दिला तो शब्द माझ्या मामानं पाळला. बघा, मार्कंडवाडीतील प्रत्येक व्यक्तीला मामाजवळ जाणं शक्य नव्हतं, म्हणून जगाचा मालक ब्रह्मांड नायक आदमापूरचा राजा माझे बाळूमामा या मार्कंडवाडीतील प्रत्येक भक्ताला आज भेट द्यायला आले. प्रत्येक भक्ताला या माझ्या मामानं सेवेची संधी दिली. जो मामानं शब्द दिला तोच बाबा माझ्या मामानं शब्द पाळला. आज माझे मामा रानोराणी, गावोगावी, वाड्यावाड्यांवरती, वस्त्या वस्त्यांवरती प्रत्येक ठिकाणी जातात. का तर प्रत्येक ठिकाणी माझ्या मामाचा भक्त आहे आणि तो भक्त माझ्या मामाची आतुरतेनं वाट पाहतो. कारण त्या भक्ताच्या मनाला माझ्या मामाच्या नावाचं वेड लागलंय. आवाज द्यायला मामाना देवानार हॅलो मामाना देवानार वेड जीवाला किती लावलं यार. Mamala,
माझ्या मामाला त्याच्या प्रत्येक भक्ताला माझ्या मामाच्या नावाचा वेड लागलाय. त्याच्यामुळे मामा भक्तांपासून आणि भक्त मामांपासून लांब जाऊ शकत नाही. आज बघा या ठिकाणी मामांचे अनेक भक्त जमलेले आहेत. या प्रत्येक भक्ताला माझ्या मामानं प्रत्येकाला सेवेची संधी दिली आहे. सोपी गोष्ट नाही. आज कितवा दिवस आपल्या तळावरचा? 8वा दिवस. आणि खऱ्या अर्थानं 8व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व माझ्या मामांच्या भाविक भक्तांच्या वतीनं ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली, म्हणून प्रथमतः सर्वांचे मनापासून आभार मानते. त्याचबरोबर कीर्तनाचे गोड अशी साथ, कीर्तन साथी करता गोड समृदंग वाजवणारे माझे गुरुबंधू हबप विशाल महाराज जाधव दादांच्या चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर गायनसाठी करता उपस्थित असणारे माझे पती आहेत, जे आमच्या हंगेवाडी गावचं भूषण आहे व कीर्तनकार आहेत. गायनही गोड करतात आणि मृदंगही गोड वाजवतात. हबप हनुमंत महाराज महारनूर त्यांच्या चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी उभे असणारे आमचे श्रीहरी महाराज सायकर महाराजांच्याही चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर आपल्या पंचक्रोशीतील सर्व टाळकरी वृंद, सर्व गायक वृंद, मी तर याच्या पलीकडे जाऊन सांगेल की ज्यांच्या ज्यांच्या नावापुढे ह भ प नावाची पदवी लावलेली आहे अशा सगळ्यांच्या चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर आई समान बहिणी समान असणाऱ्या सर्व माता भगिनी, वडिलांसमान भावा समान असणारे सर्व पुरुष वर्ग, अशा सगळ्यांच्या चरणी मस्तक ठेवते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठला विठ्ठला विना घेऊन असणारे विनेकरी बाबा, गोड अशी सिस्टीम ज्यांची ते सिस्टीमवाले दादा असतील. खऱ्या अर्थानं या बग्याचे असणारे कारभारी आमचे शिनगारे मामा, कारण त्यांचं नाव घेणे इतपत मी मोठी झाली नाही. मामांच्या चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर मला लहान बहिणीसारखं प्रेम करणारे आमचे सचिन दादा देशमुख असतील, दादांच्याही चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर माझ्यावरती बहिणीसारखं नितांत प्रेम करणारे माझे सर्व मेंढके बंधू, सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. आचार्य दादा असतील, पुजारी दादा असतील, अशा सगळ्यांच्या चरणी मस्तक ठेवते. मामांच्या प्रत्येक भक्ताच्या चरणी नतमस्तक होते. त्याचबरोबर मामांचे असणारे निस्सिम भक्त आमचे रामदादा असतील, आमचे अक्षय दादा असतील, सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. कारण या गादीवरती प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आणि उचितही नाही. या न्यायानं प्रत्येकाच्या चरणी मस्तक ठेवते. आणि विशेष म्हणजे आज आवर्जून ज्यांचं नाव घ्यावंसं वाटतंय ते असणारे ओम साई क्रिएशन या युट्यूब चॅनेलवरती आपल्या कीर्तनाची शूटिंग होत आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावरती हसू ठेवा. नाही हसू वाटलं तरी बळच हसा. कारण कीर्तन फक्त आजच्या पुरतं मर्यादित नाही. तुम्हाला ते वर्षांनी नाही, 10 वर्षांनी नाही, चंद्र सूर्य तारे असेपर्यंत आज चालू असणाऱ्या कीर्तन मावशी आपल्याला बघायचंय, आपल्याला बघायला मिळणारे. म्हणून कीर्तन शूटिंगचं जे काम करतायत ते आमचे असणारे चैतन्य दादा, त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते. कारण अगदी या युट्यूब चॅनेलवरती काय झाले दादा, काय वाढलं आता? महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांची कीर्तन तुम्हाला या चॅनेलवरती पाहायला मिळणार आहे. आणि आपलं आजचं झालेलं कीर्तन बरोबर 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला ओम साई क्रिएशन या युट्यूब चॅनेलवरती पाहायला मिळणार आहे. म्हणून आमच्या चैतन्य दादांच्या चरणी मस्तक ठेवते आणि याच ठिकाणी या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगून मी माझ्या मामाच्या चरित्राकडे वळणार आहे. प्रत्येकाने अभंगाचा भावार्थ मनाचे कान करून ऐका. बघा, मला वाटते उद्या आपल्या गावामध्ये शेवटचा दिवस, बरोबर ना? उद्या आपल्या गावामध्ये जगाचा मालक उद्याच्या दिवस थांबून परवा दिवशी जाणार आहे. परंतु हा अभंग घेण्याचं एक कारण आहे की मामा आता आपल्या गावामधून उद्या जाणार आहे, परंतु 7-8 दिवस माझे मामा राहिले आणि मामा जाणार आहे. पण मामा जाताना
आम्हाला मामांकडे काहीतरी मागणं मागायचंय, बरोबर आहे ना? मामा जाणार आहेत आपल्या गावामधून, पण मामाकडे काहीतरी मागणं मागायचं. मग मामाकडे काय मागणं मागायचं नेमकं? तर या प्रस्तुत अभंगामध्ये मी आता अभंगाचा भावार्थ सांगताना जरा प्रत्येकानं लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा, जर काही द्यायचंय ना तर एक दे, कारण आमच्यात मागण्याची परंपरा नाही. पण तुला द्यायचंय तर एक दे, की हीच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा तुला दानच द्यायचंय ना, तर देवा मला एक दान दे जाता जाता, की देवा फक्त तुझा विसर पडू देऊ नको. देवा फक्त तुझा विसर पडू देऊ नको. आणि देवा जर तू हे दान दिलं ना, तर देवा मी काय करेल, तर गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी. देवा जर तू मला तुझा विसर न पडण्याचं दान दिलं ना देवा, तर आयुष्यभर तुझ्या नामाचं नामस्मरण करेल. देवा तुझ्या नामाचं नामचिंतन करेल. देवा मला माझ्या आयुष्यामध्ये संपत्ती नको. देवा मला मुक्ती नको. न लगे मुक्ती धन संपदा, किंवा काही ठिकाणी आलंय की न लगे मुक्ती आणि संपदा. आता अर्थ प्रत्येकाला वेगवेगळा घ्यायचा असेल, ज्याला जसा लागतोय त्याने तसं घ्या. काही ठिकाणी आलंय की न लगे मुक्ती आणि संपदा, आणि काही म्हणतात की न लगे मुक्ती धन संपदा. म्हणून देवा मला मुक्ती नको. देवा जे धन आहे ना, हे जग ज्या धनाच्या पाठीमागं पळतय, देवा ते धन सुद्धा मला नको. कारण तुकोबाराय म्हणतात तुमचे एरवित धन ते मज मृतिके समान. देवा मला मुक्ती नको. देवा मला संपत्ती नको. देवा द्यायचे ना तर संतांची संगत मात्र मला नित्य दे. संतांची संगत मात्र मला कायम दे. संत संग देई सदा. संतांची संगत मात्र सतत दे. आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आमास. देवा जर तुझं नामस्मरण करायचं म्हणलं तर या देहामध्ये यावं लागतंय, कारण याच देही घडे बाबा देवाचे भजन किंवा देवाचे चिंतन आणि काही ज्ञान नाही कोठे. आपण जर गाईला म्हणलं चल बरं आता मामांच्या दर्शनाला, मामांचं नामस्मरण करता येईल? नाही करता येणार. ऐका, जर मांजरीला म्हटलं चला आता आदमापूरला, तिला आदमापूरला नाही जाता येणार. ऐका, पशु पक्ष्यांना हे ज्ञान नाही. बाकीच्या ज्या इतर योनी आहेत त्या योनींना देवाचं स्मरण करता येत नाही, देवाचं ध्यान करता येत नाही, देवाचं नामस्मरण करता येत नाही. परंतु या देहामध्ये मात्र माझ्या मामाची सेवा करता येते. परंतु जर मामाची सेवा करायची असेल, देवाचं ध्यान करायचं असेल, देवाचं नामस्मरण करायचं असेल, तर मनुष्य जन्म हा घ्यावा लागतो बाबा. मनुष्य जन्म घ्यायचा म्हणला की गर्भवासाचं दुःख हे अधिक येतंय. जर मामाचं भजन करायचं म्हणलं तर आम्हाला अगोदर जन्म घ्यावा लागेल, आणि जन्म घेण्याच्या अगोदर आम्हाला या गर्भातल्या यातना ह्या सहन कराव्या लागतील. पण देवा जर तुझं नामस्मरण करण्याकरता या गर्भातल्या यातना जरी मला सहन कराव्या लागल्या, तरी त्या मी सुखानं आणि आनंदानं सहन करील. देवा बघा, तुकोबारायांनी या अभंगामध्ये त्या देवाकडे मागणी केली आहे. परंतु आता आम्हाला माझ्या मामाकडे काय मागणी करायची हे प्रत्येकाने या अभंगामधून, या कीर्तनामधून घेऊन जायचंय. विठ्ठल विठ्ठल अहो, या जगाच्या मालकानं साध्या धनगर कुटुंबामध्ये जन्म घेतला. आपल्या सर्वांना मामांचं चरित्र माहिती आहे. एका छोट्याशा धनगर कुटुंबामध्ये या जगाच्या मालकानं जन्म घेतला. ज्यावेळी देवांची सभा बसली होती, देवांची सभा बसली होती त्यावेळी त्या सभेमध्ये प्रश्न उपस्थित झाला की प्रत्येक समाजामध्ये संत आहे, प्रत्येक जातीमध्ये संत आहे, परंतु या धनगर समाजामध्ये मात्र कुठलाही संत नाही. बरोबर आहे ना बाबा? धनगर समाजामध्ये मात्र कुठलाही संत नाही. मग काय करावं? धनगर समाजामध्ये नेमकं कोणत्या देवाना जन्म घ्यायचा? कोणत्या देवाना जन्म घ्यायचा? त्यावेळी भगवान शंकर स्वतः उठले, कारण भोळ दैवत आहे बाबा.
भगवान शंकर हे बोळ दैवत आहे. स्वतः भगवान शंकर उठले आणि महादेव भगवान परमात्मा त्यांनी सांगितलं की मी स्वतः त्या धनगर कुटुंबामध्ये जन्म घेतो. आणि त्यावेळी स्वतः भगवान शंकरानं धनगर कुटुंबामध्ये जन्म घेतला. म्हणजेच रुद्राचा अवतार, म्हणजेच माझे बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं या माझ्या मामाचं प्रत्येकानं भजन, प्रत्येकानं हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं भजन म्हणायचं. हात वरती करून टाळी वाजवता आली तर काहीच अडचण नाही. करा हात वरती. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. मुळे महाराज नमः शिवाय, अलसतनाथ नमः शिवाय, मुळे महाराज नमः शिवाय, अलसतनाथ नमः शिवाय, बाई नमः शिवाय, पंढरीनाथ नमः शिवाय, गोवाई नमः शिवाय, पंढरीनाथ नमः शिवाय, महालिंगराया नमः शिवाय, मुळे महाराज नमः शिवाय, महालिंगराया नमः शिवाय, मुळे महाराज नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू बाबा नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू बाबा नमः शिवाय. बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं. या जगाच्या मालकाची सेवा तुम्हाला आणि माझ्यासारख्या भक्तांना करायला मिळतीये, हे आमचं परम भाग्य आहे, अहम भाग्य आहे. हे पहा, मेंढी माऊलीला ऊद घालण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. कुणीही उदाला आडवे जाऊ नका. विठ्ठल विठ्ठल. आज मामाकडं आम्हाला मागणं मागायचंय की मामा, आज तुझ्या दरबारात आलोय. मामा, आता परवा दिवशी तू आमच्या गावामधून जाणार मामा. हा जगाचा मालक पुन्हा आपल्या गावामध्ये कधी येईल, माझ्या मामाची सेवा आपल्याला कधी करायला मिळेल नाही माहिती. परंतु जाता जाता मात्र माझ्या मामाला मागणं मागून जा की मामा, द्यायचंय ना मामा, फक्त एक दान दे. की मामा, फक्त तुझ्या नावाचा विसर मामा कधी पडू देऊ नको. परंतु आमच्या सामान्यांच्या मागण्या फार वेगळ्या आहेत बाबा. आम्ही मामाकडे मागतो, परंतु आम्ही काय मागतो जरा लक्ष देऊ नाही का. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य.
मागण्या. बाबा ह्या कुणाच्या मागण्या झाल्या? आपल्या सामान्य माणसाच्या. आपण मामा समोर गेलो की मामाला फक्त एवढंच मागणं मागणार की मामा 2 एकर आहे त्याची 4 एकर होऊ दे. मामा माझ्या लेकाला काही अजून लेकरू बाळ झालं नाही. मामा तेवढं लेकरू बाळ होऊ दे बघ. मामा जी भावाबर केस लढतोय ना मामा त्याचा निकाल माझ्याच बाजूने लागू दे. ह्या कुणाच्या मागण्या झाल्या? आपल्या मागण्या झाल्या. परंतु ऐका, जगद्गुरु तुकोबाराय आज देवाकडे मागणी मागतात की देवा हीच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. देवा जर काही द्यायचंय ना तर देवा फक्त एवढं एक दान दे की तुझ्या नावाचा विसर कधी पडू देऊ नको. बघा, एकदा जर का देव तुम्हाला द्यायला लागला की पुन्हा कोणत्या हाताने घ्यायचं आम्हाला हेच कळत नाही. या जगाच्या मालकाची वाणी खरी ठरू लागली. साध्या सुध्या धनगर कुटुंबामध्ये जन्म घेतला, पण धनगर कुटुंबामध्ये तर प्रत्येक माणूस जन्म घेईल मग प्रत्येकाची वाणी सत्य होत नाही बाबा. ऐका, स्वतः भगवान परमात्म्याने स्वतः देवदूतांनी माझ्या मामाची परीक्षा घेतली. मामा कडक उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या शोधामध्ये इकडून तिकडे फिरू लागले. भर उन्हे, कडक उन्हाळा पडलाय. आता पाणी प्यायचे फार असे तहान लागले. मग पाणी प्यायचं. पूर्वी काय फिल्टर नव्हते, वॉटर प्लांट नव्हते. मग या विहिरीमधून त्या विहिरीमध्ये मामा डोकू लागले, परंतु विहिरी मात्र कोरड्या पडल्या होत्या. आता काय करावं? तहान तर फार लागली. मग एका अवघड विहिरीमध्ये मामानं डोकवलं, जी विहीर फार खोल होती. त्या खोल असणाऱ्या विहिरीमध्ये या जगाच्या मालकानं डोकवलं. पाणी तळाला गेलेलं होतं. आता पाणी प्यायचंय. माझे मामा त्या विहिरीमध्ये उतरले आणि पाणी पिऊन ज्यावेळी वरती आले त्यावेळी 2 व्यक्ती ज्यांनी भगव्या रंगाचे कपडे घातले होती, गळ्यामध्ये सुंदर अशा तुळशीच्या माळा होत्या, आणि त्या व्यक्तींनी मामाला सांगितलं, अरे बाळू तहान लागली बघ. बाळू पाणी प्यायला दिलंस तर बरं होईल. मामानं इतर विचार न करता स्वतः मामा त्या अवघड असणाऱ्या विहिरीमध्ये, खोल असणाऱ्या विहिरीमध्ये पटपट उतरले आणि पाणी वरती घेऊन आले. पाण्याचं असणारं पात्र, पाण्याचं असणारं भांड त्या व्यक्तीच्या हातामध्ये दिलं. त्या व्यक्तीनं त्या भांड्यामध्ये असणारं पाणी प्राशन केलं. त्या साधूनं त्या भांड्यामध्ये असणारं पाणी ज्यावेळी पिऊन घेतलं, तहान भागली नाही बाबा. एका वेळी पाणी आणलं तर तहान भागली नाही. बाळू अजून पाणी देतोस का प्यायला? होय देतो की. पुन्हा ते पात्र आपल्या हातामध्ये घेतलं. पुन्हा त्या उघड विहिरीमध्ये, खोल असणाऱ्या विहिरीमध्ये मामा उतरले आणि पुन्हा त्या पात्रामध्ये पाणी घेतलं आणि पुन्हा मामा वरती आले. साधू पुरुषाच्या हातामध्ये पाणी दिलं. साधू पुरुषानं तेवढं पाणी पिऊन घेतलं. एकाची तहान भागली पण दुसऱ्याचं काय? एकाची तहान भागली पण दुसऱ्या साधूला पाणी पाहिजे ना. बाळू मला सुद्धा फार तहान लागली बघ, पाणी देशील का प्यायला? क्षणाचाही विलंब न करता माझे मामा पुन्हा त्या विहिरीमध्ये उतरले, पुन्हा पाणी घेऊन आले आणि त्यावेळी साधू पुरुष पाणी पिऊन तृप्त झाले. त्यांचे आत्मे शांत झाले. ते साधे सुधे व्यक्ती नव्हते. ते व्यक्ती साधी सुधे नव्हते. स्वतः देवानं देवदूत पाठवले होते. का तर या बाळू धनगराची परीक्षा घ्यायची आहे. एका साध्या सुध्या धनगर कुटुंबामध्ये ज्या बाळूनं जन्म घेतला त्या माझ्या मामाची परीक्षा घ्यायला स्वतः देवदूत आले आणि देवदूतानं पाणी मागून माझ्या मामाची परीक्षा घेतली आणि त्यावेळी सांगितलं, बाळू अरे तू जे जे बोलशील ना ते आजपासून खरं होईल. बाळू तू जे जे बोलशील, तुझ्या तोंडातून जो जो शब्द निघेल, बाळू तो आजपासून खरा होईल. आणि त्यावेळी मात्र माझ्या मामाला वाचा सिद्धी प्राप्त झाली. त्या दिवसापासून माझे मामा जे जे बोलतील त्या दिवसापासून ते वाक्य, ते तो शब्द खरा होत गेला. पण या सामान्य माणसाला माझ्या मामाची ओळख पटेना. सामान्य माणसाला माझ्या मामाची ओळख पटेना. सगळ्यात पहिल्यांदा ज्या व्यक्तीला माझ्या मामाची ओळख पटली
तो असणारा मामांचा सासरा, तो असणारा भैरू. त्याला मात्र माझ्या मामाची ओळख पटली. ज्यावेळी माझ्या मामाने स्वतःच्या सासऱ्याला शाप दिला, माझा लग्न जमवू नका, आमच्या सारख्यांचा संसार होत नाही, या जगाचा संसार करण्याकरता आमचा जन्म झालाय, आमच्या सारख्यांची लग्न होत नाही, आणि जर माझं लग्न तुम्ही जमवलं तर माझ्या लग्नामधून उष्ण पाणी पिऊन, खरकट पाणी पिऊन तुमचं मड गेल्याशिवाय राहणार नाही. स्वतःच्या सासऱ्याला या जगाच्या मालकानं शाप दिला, आणि तो शाप जसं लग्न लागलं, मंगलाष्टका झाली, अंगावरती अक्षता पडल्या, आणि त्यावेळी या भैरूला हातपाय थरथर कापू लागले, मामाच्या सासऱ्याचे हातपाय थरथर कापू लागले, अंगावरती सारे उभे राहिले, अंगातून घामाच्या धारा निघू लागल्या, आणि त्यावेळी हा भैरू मामाला हात वागतोय, रे बाळू इकडे ये, बाळू तू जे काही म्हणलंस ना बा, आज ते मला खरं होताना दिसतंय. बाळू, आज जरी माझा जीव जात असला, आज जरी माझा प्राण जात असला, तरी बाळू मला वचन दे की माझ्या पाठीमाग माझा संसार, माझी लेकरं बाळू तू पाहशील, पाठीमाग माझी असणारी बकरी, माझी जनावर, माझी बायको, माझ्या लेकरांची जबाबदारी बाळू तुझी. बाळू मला वचन दे, कासा वीस होत असलेला याचा प्राण पाहून माझ्या मामाला दया आली, आणि या जगाच्या मालकानं स्वतःच्या दाजीला, स्वतःच्या सासऱ्याला वचन देऊन टाकलं की या सगळ्यांचा सांभाळ मी करेन. मनामध्ये नसताना सुद्धा माझ्या मामाला प्रपंच हा करावा लागला. मनामध्ये नसताना सुद्धा माझ्या मामाला या प्रपंचामध्ये पडावं लागलं, का तर मामा शब्दाचे पक्के होते, मामा स्वतःच्या सासऱ्याला वचन दिलं होतं, म्हणून माझ्या मामाला या संसारामध्ये पडावं लागलं. ऐका, दिवसांमागून दिवस चालले होते, हा जगाचा मालक आता त्या मेंढ्यांची राखण करू लागलाय, पण राखण करत असताना एके दिवशी माळावरती बकरी चारतात, बकरी चारता चारता आकाशवाणी झाली, अरे बाळू, अरे तुला वाचा सिद्धी जरी प्राप्त झाली असेल तरी तू अजून गुरु केलेला नाही. बाळू, तू अजून गुरु केलेला नाही, आणि गुरु शिवाय ही जीवन अपूर्ण आहे. या गुरु शिवाय प्रत्येकाचं जीवन अपूर्ण आहे. तुला गुरु हा करून घ्यावाच लागेल, गुरु करून घ्यावा लागेल. आकाशवाणी झाली. जशी आकाशवाणी झाली तसं माझ्या मामाला मात्र काही बी कळना. अरे, आकाशवाणीने सांगितलंय की गुरु करून घ्यायचा, पण आकाशवाणीने हे नाही सांगितलं की गुरु कुणाला करून घ्यायचं. बघा, जे देवांपासून चालत आलाय, प्रत्येक व्यक्तीला गुरु हा करून घ्यावाच लागतो. माझे राम प्रभू वशिष्ठ गुरूंना शरण गेले. कृष्ण परमात्मा संदीपनी ऋषी यांच्याकडे गेले आणि त्यांना आपले गुरु करून घेतले. राम परब्रह्म, वशिष्ठ शरण आणि कृष्ण संदीपानी गुरु केला. बघा, गुरु शिवाय हे जीवन अपूर्ण आहे. माझ्या ज्ञानोबरायांनी सुद्धा एका ओवीमध्ये सांगितलं, म्हणून जाणतेने गुरु भजीजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचन साजे, शाखा पल्लव संतोषती, म्हणून जाणतीने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषती. बघा, माऊलींनी या ओवीमध्ये सांगितलं की बाबा, जसं एखाद्या झाडाच्या मुळाला पाणी घातलं की ते पाणी प्रत्येक फांदीपर्यंत, प्रत्येक पानापर्यंत ते पोहोचतं आणि त्याच्या सगळ्या शाखा टवटवतात. बरोबर आहे ना? तसं या मानवी जीवाला सद्गुरु वाचोनी सापडेना सूर्य, आणि धरावे ती पाय आधी आधी. बाळू, तुला वाचा स्थिती जरी प्राप्त असली असेल
तुला गुरु हा करून घ्यावाच लागेल. पण त्या दिवशी माझ्या मामानं ठरवलं, या आकाशवाणीमध्ये सांगितलं की बाळू गुरु करून घ्यायचा, पण आकाशवाणीनं सांगितलं नाही गुरु नेमकं कुणाला करून घ्यायचं. मग मामानं त्या दिवशी ठरवलं, जो कोणी माझ्याकडे शंका घेऊन येईल त्याच्याकडून आजपासून मी 20 पैसे घेणार. ज्याच्या मी शंका सोडवेल, ज्याच्या शंकेचं निरसन मी करेल, त्या प्रत्येक व्यक्तीकडून मी 20 रुपये घेणार. मामानं ठरवलं. परंतु 20 पैसे घेतलेले सुद्धा मी स्वतःकडे ठेवणार नाही, ते असणारे एका सवंगड्याकडं, एका सेवकाकडे देणार. आणि जो कोणी व्यक्ती मला न मोजता सांगेल की माझ्याकडे पैसे झालेत किती, माझ्याकडे पैसे आहेत किती, त्याच व्यक्तीला मी माझा गुरु करून घेईल. मामानं त्या दिवशी ठरवलं. आणि प्रत्येक व्यक्तीकडून मामा आता येणाऱ्या जाणाऱ्यांकडून ज्याच्या ज्याच्या संख्येचं मामा निरसन करतील, त्या प्रत्येक व्यक्तीकडून मामा आता 20 पैसे घेऊ लागले. बघा, 20 पैसे घेत असताना मामा ते 20 पैसे स्वतःजवळ न ठेवता आपल्या एका सेवकऱ्याकडे देऊन टाकत होते. आता गुरु करून घेण्याची वेळ मात्र जवळ आली होती. एका माळावरती मामा बकरी चारत असताना सहज मामा त्या बकऱ्यांच्या पाठीमागे गेले. मंदिरामध्ये मुळे महाराज बसले होते. मुळे महाराजांनी माझ्या मामाला पाहिलं आणि जोरात आवाज दिला, ए बाळू, अरे माझे पैसे कुठे, माझे पैसे घेऊन ये. माझ्या मामाच्या लक्षात आलं, आता आपल्याला गुरु करून घेण्याची वेळ मात्र जवळ आली. क्षणाचाही विलंब न करता माझ्या मामानं उत्तर विचारलं, सांगा. मामाने विचारलं, सांगा तुमचे पैसे नेमके आहेत किती. मुळे महाराजांनी सांगितलं, बाळू, माझे बरोबर 120 रुपये, 120 रुपये माझे तुझ्याकडे. मामानं सेवक राहायला बोलवलं. घाई घाईनं ते पैशाचा गाठोडा घेतला, पैसे मोजायला चालू केले. तर त्या गाठोड्यामध्ये बरोबर 120 रुपये भरले. आणि 120 रुपये माझ्या मामानं घेतले, मुळे महाराजांच्या चरणावरती ठेवले आणि सांगितलं, मला तुम्ही अनुग्रह द्या, आजपासून तुम्ही माझे गुरु आहात. त्यावेळी मुळे महाराजांनी माझ्या मामांना एक नाम मंत्र दिला. बघा, गुरु आणि शिष्याचा एकच नाम मंत्र आहे. माझे मामा त्यावेळी सांगायचे की लेकांनो, माझ्या बाळांनो, वेळ पडली तर राम म्हणत चला. आणि मुळे महाराजांनी सुद्धा माझ्या बाळू मामांना तोच नाम मंत्र दिला, जो नाम मंत्र आता आपण प्रत्येकानं हातानं टाळी वाजवून म्हणायचं आहे. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण काय किती र गेलो. ते म्हणते तू किती वेळ ओरड, पण आम्ही म्हणतच नाही तुझ्या माग. आता महाराज आपण काही पखवाज वाजवायचं नाही,
तुम्ही टाळ वाजवायचे नाही. कोण म्हणताय आधी? लेडीज म्हणताय का पुरुष म्हणताय? लेडीज की जेंट्स? हा काय म्हणणं तुम्हीच सांगा. मावशी आपण म्हणायचं का पहिल्यांदा? बघा सगळ्यांनी एक टाळी आणि माझ्या पाठीमागं एका स्वरात म्हणायचं. काय सगळ्यांनी एक टाळी वाजवायची. वाजवा टाळी. एक 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 एक. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. वा वा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जोरात जोरात. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. क्या बात है. वा वा वा. सगळ्या पुरुषांनी एकदा त्यांच्या करता टाळ्या वाजवा जोरात. आता ह्यांची वेळ. तिथं आधीच हसायला लागले म्हणजे आमच्यापेक्षा चांगलं म्हणणार आहेत याचा अर्थ. बघा आता ईर्षेने म्हणा. सगळ्यांनी एक टाळी वाजवायची. वाजवा टाळी. एक 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 एक. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. वा वा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. वा वा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. क्या बात है. काय फायदा आहे हो एवढी संख्या असून तुमची. टाळी वाजवा एकदा सगळ्यांकरता. विठ्ठला विठ्ठला रामकृष्ण हरी या नामामध्ये एवढी ताकद आहे. रामकृष्ण हरी या नामामध्ये एवढी ताकद आहे की या नामाच्या पुढं कुठलंच संकट मोठं नाही. मामांनी जाताना सांगितलं माझ्या लेकांनो माझ्या बाळांनो वेळ पडली तर रामकृष्ण हरी म्हणत चला. कारण रामकृष्ण हरी नामामध्ये फार मोठी ताकद आहे. या रामकृष्ण हरी नामामध्ये या नामामुळे तुमच्या प्रत्येकाचं संकट हे टळून जाणार आहे. बघा माझ्या मामाने सुद्धा तोच मंत्र दिला आणि माझ्या मामाच्या गुरुनं सुद्धा तोच नाम मंत्र दिला. ज्या नाम मंत्रानं हे जग चालतंय नवे नवे या प्रत्येक भक्ताच्या ओठावरती हा रामकृष्ण हरी मंत्र आहे. बघा नवीन नवीन गाणी दररोज निघतात. कमीत कमी आठवड्याला एक तरी गाणं दादा ट्रेंडिंगला येतं. कमीत कमी ते गाणं 2 महिने वाजतं. त्याच्यानंतर पुन्हा ऐकायला मिळत आणि पुन्हा ऐकलं तरी आम्हाला ते जुनं वाटतं. बरोबर आहे. अहो रूप पाहता पुन्हा माझा हरिपाठ कित्येक वर्षापासून आहे परंतु आज त्यात नाविन्यता आहे. आम्ही दररोज सुंदर ते ध्यान म्हणतोय पण आज आम्हाला तितकंच ते नवीन वाटतंय. कारण आम्ही ज्या गोष्टीच्या मागे पळतो ना ती सगळी मिथ्या आहे.
ऐका, आम्ही ज्या गोष्टींसाठी या देवाकडे जातो तो असणारा आमचा प्रत्येकाचा संसार आहे दादा. कोणताच व्यक्ती फक्त देवाकडे दर्शनासाठी जात नाही. देवासमोर जाता 20 रुपयाचा नारळ फोडता, देवाला मागणी मात्र 20 लाखाची करून येता. देव द्यायला वेळ आहे का? वेळ आहे का देव द्यायला? अजिबात नाही. देव चतुर किंवा चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. ऐका, आज माझ्या मामाकडे दर्शनाला जा. कीर्तन झालं, आरती झाली की या जगाच्या मालकाकडे दर्शनाला जा आणि माझ्या मामाकडे आज मागणी मागा की मामा फक्त एक दे, मामा फक्त तुझा विसर पडू देऊ नको, मामा फक्त तुझा विसर पडू देऊ नको. आणि खऱ्या अर्थानं माझ्या तुकोबरायांनी सुद्धा देवाकडे हीच मागणी मागितली. अभंगाचं देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा, जर काही दान द्यायचे ना तर देवा मला फक्त एवढं एक दान दे की देवा फक्त तुझ्या नावाचा विसर कधी पडू देऊ नको रे. एवढंच माझ्या आयुष्यामध्ये मला दान दे. कारण आज आम्हाला घाई ही संसाराची झाली आहे. आज आम्हाला घाई ही आमच्या प्रपंचाची झाली आहे. आज फक्त या घाईमध्ये आम्ही आहोत की आमचा प्रपंच कसा मोठा होईल. पण ऐका, घाई या प्रपंचाची नका करू. घाई ही परमार्थाची करा. घाई लगबग ही माझ्या मामाच्या दर्शनाची करा. लगबग लगबग माझ्या रायाची, लगबग लगबग माझ्या
जायाची गाडी घोंगडाची आली माझ्या छया गाडी घोंगडाची आली माझ्या छया गाडी घोंगराची आली माझ्या धन्याची गाडी घोंगराची आली माझ्या धन्याची लगबग लगबग माझ्या रायाची लगबग लगबग माझ्या रायाची तुझ्या लग्नाची गाडी घोंगडाची आली गाडी घोंगडाची आली माझ्या धन्या गाडी घोंगराची आली माझ्या धन्याची गाडी घोंगराची आली माझ्या धन्याची बाळू मामा देव माझा आई बाबा वाणी मामाचं नाव तू आठवण्यानी मामाचं नाव तुम्ही आठवण्यानी मामाचं नाव तुम्ही आठवण्यानी बाळू मामा देव माझा आई बाबा वाणी मामाचं नाव तुम्ही आठवण्यानी मामाचं नाव तुम्ही आठवण्यानी मामाचं नाव तुम्ही आठवण्यानी मला भंडारलेला मला भंडारलेला लग्नाची गणाची आली माझ्या रायाची गाडी घोंगराची आली माझ्या धन्याची गाडी घोंगराची आली माझ्या धन्याची गाडी घोंगराची आली माझ्या धन्याची गाडी घोंगराची आली माझ्या धन्या गाडी घोंगराची आली माझ्या धन्याची घाई दुसऱ्या गोष्टीची करण्यापेक्षा माझ्या मामाकडे जायची घाई करा. दादा सहज परवा दिवशी गाडीमधून प्रवास करत असताना बसल्या बसते लिहून काढलं गाणं. म्हणलं दुसरं कुठं म्हणण्यापेक्षा मामाच्या तळावरतीच म्हणावं. आणि तो केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. नाही त्या गोष्टीचं वेड लावून घेण्यापेक्षा नाही त्या गोष्टीच्या मागं पळण्यापेक्षा या जगाच्या मालकाच्या नावाचं वेड लावून घ्या. जर माझ्या मामाच्या नावाचं वेड जर तुमच्या मनाला लागलं ना तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आमच्या संसारात काय कळाय बाबा, काय कळाय आपल्या संसारामध्ये. बोटामध्ये 2-3 अंगठ्या, गळ्यामध्ये एखादी चैन, मनगटावरती एखादं ब्रासलेट, बसायला एखादी गाडी, राहायला एखादी माडी, 20, 25, 50 एकर जमीन फार झाली. आता हायवेला कुठं 2 गुंठे 2 गुंठे, गाळे 2 गाळे. याच्या पलीकडं आमच्याकडं काय, घरी बायको, मुलं आणि आई बाप. याच्या पलीकडं आणि असलं पण सोबत काही नेणार नाही. आमच्याकडं काय आहे, राजा रावणाची संपत्ती आहे का? कोटी गरजे ती कास्य आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. परंतु सांगाती कवडी गेली नाही, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. आणि सांगाती कवडी गेली नाही. राजा रावण दररोज अंघोळीला जाताना डोक्यामध्ये असणारा सोन्याचा मुकुट घेऊन जायचा आणि दररोज अंघोळ झाली की त्या नदीच्या पात्रामध्ये डोक्यातलं सोन्याचा मुकुट दररोज फेकून यायचा. बाबा आपण अंगठी पडून देणार नाही. खरे का खोटे? मग काय आमच्याकडं काही नाही. मग कोणत्या गोष्टीचा गर्व करता, कोणत्या गोष्टीचा अहंकार करता? आपल्याकडं काहीच नाही बाबा. एवढा सुंदर नरदेह तुम्हाला आणि मला देवानं त्याच्या भजना करता दिलाय. पण आम्हाला याचं महत्व कळत नाही. देवी दिला देह भजना गुमटा तो या झाला फाटा बादी केसा. ऐका, देवानं एवढा सुंदर नरदेह त्याच्या भजना करता दिला, पण आम्ही या देहाचा वापर फक्त भोजना करता करतोय. आम्हाला नाही कळत महत्व. लोक म्हणतात हे माझं ते माझं. अरे राजा, तुझं आहे तरी काय? ऐका, मिळालेला देह सुद्धा तुझा नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते आपले काहीच नाही. म्हणून गर्व करत बसू नका, अहंकार करू नका. वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामध्ये आम्ही सांगत असतो की घरदार, बायको, मुलं, प्रपंच यातलं आपलं काही नाही. यातलं आपलं काहीच नाही. मग लोक काही काही अतिशहाणे असतात, पुस्तकी ज्ञान जास्त वाढलेलं असतं, ते मग आम्हाला हसतात. म्हणते हे कीर्तन करायचं दंडाचेही सांगणं खरे ना बाबा. म्हणते तसे लोक फार विचित्र आहे. मग अशा लोकांना माझे नाथ बाबा सावध करतात. हे जारी नाही काल, हे जारी नाही काल, हे जारी नाही काल, मग तुझा
शरद जेव्हा दिवा बाळा बांधून येईल शरद जेव्हा दिवा एका जनार्दनी आमचं काय काय जाईल एका जनार्दनी आमचं काय काय जाईल जनार्दनी आमचं काय काय जाईल एका जनार्दनी आमचं काय काय जाईल सगळं सोडून मामाच्या दरबारामध्ये सेवा करायला येतात. त्यांची भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्यात मोठी भक्ती त्यांची आहे. ऐका, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. आज आम्ही आमचा प्रपंच सोडून माझ्या मामाची बकरी राखायला आलोत, पण आमचा प्रपंच आम्ही स्वतः नाही तर हा जगाचा मालक बाळू धनगर आमचा प्रपंच करतोय. एवढी सोपी गोष्ट नाही. स्वतःचा प्रपंच सोडून बकरी राखायला येणं सोपी गोष्ट नाही बाबा. ऐका, त्यांचा फार मोठा त्याग आहे. ऊन पाहत नाही, पाऊस पाहत नाही, वारा पाहत नाही. प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक वेळेमध्ये इथं मेंढी माऊलीची सेवा करण्याकरता येतात. भंडारा कपाळी हाती घोंगडणी काठी, भंडारा कपाळी हाती घोंगडणी काठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या सासूला बाळू मामाच्या राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी भाग्यवाना देह तुला मनसाचा मिळाला रेशी मधागा बाळू मामाची तुळा रेशी मधागा बाळू मामाची तुळा भाग्यवाना देह तुला मनसाचा मिळाला रेशी मधागा बाळू मामाची तुळा रेशी मधागा बाळू मामाची तुळा रेशी मधागा बाळू मामाची तुळा भंडारा कपाळी हाती घोंगडणी काठी, भंडारा कपाळी हाती घोंगडणी काठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी बाळू मामाच्या राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी स्वतःच एक जरा प्रत्येकानं लक्ष देऊ नये का. येत्या 5 तारखेला ज्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे त्यांना प्रत्येकानं मामाच्या दर्शनाला हे गेलंच पाहिजे. परंतु मी आता त्याच्या पलीकडे जाऊन सांगेल की येत्या 5 तारखेला जगाची भाकणूक करण्याकरता गुरुमाऊली कृष्णात महाराज डोनी ज्यांच्या रूपामध्ये आम्हाला बाळू मामा पाहायला मिळतात, ज्यांचं तेज पाहिलं की आम्हाला मामांची आठवण व्हावी. कारण मी स्वतः बाळूमामांना नाही पाहिलं, परंतु ज्यावेळी मी गुरुमाऊली कृष्णात महाराज डोने यांना पाहते त्यावेळी साक्षात बाळूमामांना पाहिल्यासारखं ज्यावेळी आम्हाला वाटतं. आणि खऱ्या अर्थानं येत्या 5 तारखेला आदमापुरामध्ये त्यांच्या मुखातून मामांच्या ज्यावेळी मामा त्यांच्यामध्ये संचार करतात आणि स्वतः मामा त्या ठिकाणी भाकणूक करतात. आणि ही भाकणूक जर आता तुम्हाला ऐकायची असेल तर ती येत्या 5 तारखेला तुम्हाला आदमापूर या तीर्थक्षेत्रामध्ये जावं लागेल आणि ती भाकणूक तुम्हाला त्या दिवशी ऐकायला मिळेल. कारण पूर्ण एका वर्षामध्ये ज्या काही घडामोडी होणार आहेत ती त्यांच्या मुखामधून आम्हाला त्या दिवशी ऐकायला मिळेल. कारण नवे आम्हाला या येणाऱ्या दिवसाचं सुद्धा आम्हाला काही कळत नाही, या समोरच्या दिवशी किंवा पुढचा आम्हाला कळत नाही. परंतु बघा, महाराज 5 तारखेला सांगणार
आणि संपूर्ण वर्षामध्ये तेच घडणार. एक सर्वसामान्य व्यक्ती ज्यावेळी बोलतो त्यावेळी त्याची वाणी खरी ठरू शकत नाही, परंतु स्वतः भगवंताचं स्वरूप असणारे गुरुमाऊली कृष्णात महाराज डोने यांनी स्वतः भाकणूक करावी आणि त्या जगाच्या मालकानं ती भाकणुकीचे शब्द सत्यात उतरावेत. ही असणारी भाकणूक म्हणजे साधी सुधी नाही. आणि त्या भाकणुकीची आज, त्या दिवसाची, त्या भंडारा उत्सवाची आज आम्हाला प्रत्येकाला ओढ लागलेली आहे. आदमापुरात तुझी वैवाट तुझा भंडारा मांडला. 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 ध्यान बसून बरान तुझा भंडारा मांडला. तुझं ध्यान बसून बरान तुझा भंडारा मांडला. तुझं ध्यान बसून बरान तुझा भंडारा मांडला. तुझं ध्यान बसून बरान तुझा भंडारा मांडला. आलं उधाण आलं लेकराच्या आनंदाला. आलं उधाण आलं लेकराच्या आनंदाला. तुझं नामाचा जय घोष विडतो या बाळाला. हो वाली तू लेकराचा स्वामी पुरदिनाचा. वाली तू मेंढराचा स्वामी पुरदिनाचा. अन्नपुरात तुझी वैवाट तुझा भंडारा मांडला. तुझं ध्यान वरान तुझा भंडारा मांडला. आदमापुरात तुझी वैवाट 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 तुझा भंडारा मांडला. या जगातला चालता बोलता देव म्हणजे माझे बाळू मामा आहेत. माझ्या बाळू मामांनी भक्तांवरती किती मोठा उपकार करावा. अरे या जगाच्या मालकानं आपल्या भक्तांकरता काय काय करावं. ऐका, विठू पुजारीच्या पत्नीच्या गर्भामध्ये 27 महिने गर्भ होता. विठू पुजारीच्या पत्नीच्या गर्भामध्ये 27 महिने लेकरू होता. पण माझ्या मामानं स्वतःच्या सामर्थ्यावरती सुदर्शन चक्रानं त्या लेकराला जन्म घातला. ऐका, प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये असणारी इच्छा हा जगाचा मालक पुरवतोय, परंतु प्रत्येक भक्ताला माझं एक सांगणं आहे. ऐका, बाळू मामा म्हणजे कुणी साधे सुधे व्यक्ती नाही. बाळू मामा म्हणजे कुणी साधे सुधे व्यक्ती नाही. आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय, मुक्याला वाचा आणि नशिबामध्ये नसणारी गोष्ट सुद्धा तुम्हाला प्राप्त करून देणारा देव म्हणजे माझे बाळू मामा आहे. बाळू मामाच्या नावानं, मामाच्या नावानं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, नाही त्या गोष्टीचा छंद, नाही त्या गोष्टीचं वेड या मनाला नका लावून घेऊ. मनाला या मामाच्या नावाचं वेड लावून घ्या. छंद मनाला भलताच लागलाय गाण गाण्याचा. छंद मनाला भलताच लागलाय गाण गाण्याचा. गुर माझे गुर माझे गुर माझे बाळू मामा जरा पाण्याचा. गुर माझे बाळू मामा जरा पाण्याचा. गुरु माझे बाळू मामा चला पाण्याचा. गुरु माझे बाळू मामा चला पाण्याचा. छंद मनाला भलताच लागलाय गाण गाण्याचा. छंद मनाला भलताच लागलाय गाण गाण्याचा. गुर माझे गुर माझे गुर माझे बाळू मामा जरा पाण्याचा. गुर माझे बाळू मामा जरा पाण्याचा. गुरु माझे बाळू मामा चला पाण्याचा.